नाशिकमध्ये भाजपचे गोकुळ गीते या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी तयार नव्हते, त्यावेळी शिवसेनेचं बीपी हाय झालं होतं. आता जळगावात शिवसेनेचा रेश्मा काळे मागे हटायला तयार नाहीत, त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलंय. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी माघार घ्यायला 10 दिवस लावले. आता जळगावात रेश्मा काळे भाजपला किती दिवस वेटिंगवर ठेवतात पाहणं महत्त्वाचं आहे. ते प्रचार करतायत, प्रचारावर फिरता आहेत. मी आताच बघितले त्यांची रील, पण मला वाटतं उद्या गुलाबभाऊ आल्यावर त्यांनी सांगितलं की हा आपण त्याची जाहीर माघार घेऊ. आम्ही दोघांची जाहीर माघार नाशिक आणि जळगावमध्ये आपसापसात घेतलेली आहे, त्यामुळे निवडणूक सरळ झालेली. सगळ्यांची बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री मोदींची बोलणं झालं, शिंदे साहेबांचं माझं तर रोजच बोलणं सुरू आहे. सगळेच सावंत साहेब आम्ही रोज सोबतच आहेत. पक्षाचे गेले दादा भुसे आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 जागा आहेत, जळगाव आणि नाशिक, दोन्ही क्लिअर झालेले आहेत. जळगाव विधान परिषदेच्या लढतीतून शिवसेनेच्या रेश्मा काळे माघार घेतील याबद्दल देवेंद्र फडणवीसांच्या टीमचे संकटमोचक गिरीश महाजन यांना फुल कॉन्फिडन्स आहे. नाशिकमध्ये भाजपच्या गोकुळ गीतेंनी माघार घेऊन शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा मार्ग मोकळा केला. इस हात से दो उस हात से लो असं म्हणत भाजप आणि शिवसेनेनं नाशिक आणि जळगाव बाबत ठरवलं होतं. या राजकीय सौद्यानुसार आता जळगावातून शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी प्रचार थांबवून भाजपच्या नंदकिशोर यांचा मार्ग सुकर करणं अपेक्षित होतं. पण नाशिकचा तिढा सुटून 24 तास उलटल्यानंतरही रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम आहे. आज सकाळपासून मी माझं प्रचार दौऱ्यावर फिरत आहे आणि कार्यकर्त्यांचा चांगला रिस्पॉन्स मला भेटलेला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी माझी लढाई शेवटपर्यंत लढली पाहिजे आणि मी माझ्या वरिष्ठांची चर्चा करून नंतर बोलेल. इथे दादांनी 4 दिवस घेतले पाठिंबा द्यायला, मला निदान 4 तास बी भेटत नाहीयेत. मी नक्कीच माझा प्रतिसाद नंतर तुम्हाला कळवणार. नाशिकात गोकुळ गीतेंनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना 10 दिवस झुलत ठेवलं होतं. आता रेश्मा काळे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. शुक्रवारी सकाळी त्यांचा फोन नॉट रिचेबल मोडवर गेला होता. नाशिकची उमेदवारी जर उमेदवाराने माघार घेतली तर आपण आपल्या माघारीचा विचार करू, अशी त्यांची सुरुवातीपासूनची भूमिका होती. मात्र काल नाशिकच्या गोकुळ गीते यांनी आपली माघारी जाहीर केलेली आहे, अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानंतर खरं तर रेश्मा काळे या आता माघार घेतील किंवा अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देतील असं सांगितलं जात असताना रेश्मा काळे यांनी मात्र आपली निवडणूक लढण्याची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे आणि आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याकडे आपलं लक्ष लागल्याचं म्हटलेलं आहे. एकीकडे रेश्मा काळे पायाला भिंगरी लावून प्रचार करतात, दुसरीकडे गिरीश महाजन यांनी भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या प्रचारासाठी महत्त्वाची बैठक घेतली. आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी रेश्मा काळेंना प्रचार थांबवून भाजपच्या नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत की नाही, आणि दिल्या असतील तर त्या धुडकावून लावण्याचं धाडस रेश्मा काळे दाखवतात का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरं शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील मुंबईहून जळगावमध्ये परतल्यावर मिळणार आहेत. यांच्या सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना करत असलेल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि ते यश येऊन त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. आणि त्या धर्तीवरच मला वाटतं आज जळगाव जिल्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि मंत्री महोदयांची मिटिंग आज आयोजित केलेली आहे. या मिटिंगमध्ये जो काय निर्णय होईल, महायुतीचे जे आदेश असतील त्या आदेशाचं पालन आम्ही सगळेजण करू. गोकुळ गीते असोत किंवा रेश्मा काळे, दोघांच्या पक्षानं त्यांना आमदारकीची स्वप्न दाखवली. आतापर्यंत पक्षासाठी केलेल्या कामाचं चीज झाल्याचं गीते आणि काळेंना वाटलं. दोघेही झपाटून कामाला लागले. मात्र ऐनवेळी त्यांना माघार घेण्यासाठी सांगितलं जात आहे. भाजप आणि शिवसेनेमधल्या राजकीय तहात गोकुळ गीते आणि रेश्मा काळेंना आमदारकीची संधी स्वाहा करावी लागते का?
की या त्यागाबद्दल त्यांना भविष्यात मोठं बक्षीस दिलं जाईल याबद्दल ठोस कुणीच सांगू शकत नाही. आणि जे सांगतायत ते होईलच याचीही शाश्वती नाही, कारण हे राजकारण आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव.